राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी यासाठी बदनापूर तालुक्यातील केळी गव्हाण या गावामध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी कारभारी मसलेकर यांनी चक्क गावातील स्मशानभूमीमध्ये सरण रचून त्या सरणावर झोपले आहेत। जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणार नाही तोपर्यंत मी येथून उठणार नाही। महायुतीने निवडणुकीमध्ये आपला जाहीरनामा प्रकाशित केला होता। त्यावेळी त्यांच्या जाहीरनाम्याची त्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल अशी घोषणा केली होती। मात्र सत्तेत आलेल्या महायुती सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। हे सरकार खोटे बोलून सत्तेत आले आहे। शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देऊ असे पोकळ आश्वासन दिले। शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूक केली आहे असंच म्हणावं लागेल। याचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाठ यांनी। शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी आता महाराष्ट्रातून उद्रेक व्हायला पाहायला मिळतो। सर्वसामान्य जनतेतून आणि शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात कर्जमाफी जे शासनाने या युती सरकारने निवडणुकीच्या पूर्वी जे आंदोलन हे आश्वासन दिलं होतं जाहीरनाम्यामध्ये की आमचं सरकार आल्यानंतर कर्जमाफी करू, परंतु सरकार येऊन जवळपास 4 महिने उलटले परंतु अद्याप शेतकऱ्यांची कोणतीही कर्जमाफी केली नाही। याच माध्यमातून प्रहार जनशक्ती असेल किंवा अनेक संघटना असतील, पक्ष असेल, या आंदोलनाला सुरुवात केली। परंतु आज जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील केळीगाव या ठिकाणी एक अनोखं आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे। ते म्हणजे स्मशानभूमीमध्ये बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी सरण रचून चितेवर त्यांनी अक्षरशः त्यांनी या ठिकाणी आंदोलनाचं स्वरूप बघायला मिळतं। या माध्यमातून असं समजायला माहिती मिळतं की सर्वसामान्य शेतकऱ्यामध्ये आता सध्या शासनाविरुद्ध काय उद्रेक निर्माण होऊ शकतो, आता ही सुरुवात नेमकी आता झालेली पाहायला मिळत आहे। याच ठिकाणी आपण त्यांची देखील भावना जाणून घेऊया, नेमकी काय तुमची मागणी आहे, आंदोलनाची भूमिका काय। शेतकऱ्याची सरसकट 100% कर्जमाफी जी जाहीरनाम्यात सांगितली होती तीच मागतो, त्याच्यापेक्षा दुसरं काही मागत नाही। आमची मागणी रास्त आहे, शासनाने ती पूर्ण करावी। तुम्ही अनेक आंदोलन केलेले, हे आगळं वेगळं आंदोलन केलेलं आहे आणि यामध्ये तुमच्या भावना काय? या भावना आता तुम्ही बघू शकता, इथं जे काही आंदोलन चालू आहे, खाली लाकडं आहे, त्याच्यावरती पुन्हा आणखी आमचं जे काही वरचं पांढरं कफन दिसतंय तुम्हाला, ते सुद्धा आम्ही आमच्या हाताने अंगावरती घेतले। येताना पण गोडी वाटणार आहे। इथं जिवंतपणे मृत्यू काय असतो त्याचं दर्शन आम्हाला घडतंय आणि हे दर्शन घेण्याची वेळ सरकारनं आणलेली आणि अशी प्रत्येक शेतकऱ्यावर ही वेळ आलेली। आज शेतकरी मेटाकुटीला आले, शेतकऱ्यावर कर्ज झालेलं आहे, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी कर्ज भरू शकत नाही। जो एक तर माल शेतात पिकत नाही आणि पिकला तर विकत नाही आणि विकला तर त्याला भाव मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी हवालदिल झालेला आहे। अशा शेतकऱ्याला कोणीच वाली नाही उरलेला आणि या ठिकाणी सरकार हे बहुमतात असल्या कारणामुळे विरोधी पक्ष सुद्धा त्यांनी शिल्लक उरू दिला नाही आणि त्यांनी एखादं जर कोणी काही त्यांच्या विरोधात बोलायला लागलं त्याच्यावर ते ईडी बिडी शिडी काय त्यांच्या सुरुवाती ते लावून टाकतात आणि त्यांचा आवाज दाबण्याचं काम करतात। म्हणून शेतकऱ्याला आवाज उठवण्यासाठी आता फक्त शेतकरीच वाली राहिला नाही आणि म्हणून आता शेतकऱ्यालाच त्या ठिकाणी मैदानात उतरावं लागणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी एक शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा एखाद्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी मी एक साधारण कार्यकर्ता या ठिकाणी आज या स्मशानभूमीमध्ये आंदोलनासाठी या ठिकाणी झोपलेलो या सरणावरती। मागील 2 महिन्यामध्ये आता हे तुमचं 3रं आंदोलन, याच्या पूर्वी दखल घेतली का? त्याच्यापेक्षा 4-4 म्हणलं 5वं आंदोलन आहे। 5ही आंदोलन असेच झाली, फक्त आम्हाला येतात पत्र देतात, त्या पत्राचं आमच्याकडे आता कपाट भरायला आलेले। आता असे कित्येक दिवस आम्ही या प्रशासनाची अशी कागद घेणार, त्याच्यामुळे आता प्रशासनावर आम्ही खुश नाही। आता आम्हाला शासन पाहिजे। प्रशासनाची जे काही आम्हाला समजून सांगण्याची बाजू ती आता संपलेली। आता फक्त शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि शासन जोपर्यंत लक्ष घालत नाही तोपर्यंत हे आंदोलन आता या ठिकाणी संपणार नाही। विरोधी पक्ष नेता म्हणाले की हे जन आंदोलन आता उभा करणार आहोत। 100% विरोधी पक्ष हे शेतकऱ्याच्या बाजूने जर उभे राहिली तर या ठिकाणी आंदोलन अजून मजबूत होईल आणि अजून मजबूत झालं तर शेतकऱ्याचे प्रश्न 100% सुटतील। आणि मला तर वाटतं एकच विरोधी पक्ष आपल्याकडे अजून आहे, सर्व शेतकरी, सर्व संघटना, सर्वांना या ठिकाणी आम्ही आवाहन करतो आज या ठिकाणी या आंदोलनात सहभागी व्हा आणि आपल्या शेतकऱ्यासाठी हे जे काही आंदोलन चालू आहे हे आता महाराष्ट्रातलं शेवटचं आंदोलन ठरलं पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी शेतकऱ्याची 100% कर्जमाफी त्यांच्या पदरात पडली पाहिजे। पुढची भूमिका काय? पुढची भूमिका एकच की आता जर शासनाने लक्ष घातलं तर ठीक आहे, शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचं जे वचन तुम्ही दिलं होतं, वचननामा दिला होता, जाहीरनामा दिला होता, तो जाहीरनामा जर तुम्ही पूर्ण केलं त्याच्यापैकी एवढीच मागणी आमची, शेतकऱ्याचा 7/12 सरसकट कोरा करा। तो जर तुम्ही 100% कोरा केला तर ठीक आहे, नसता या ठिकाणी स्मशान रचलेलं आहे, या स्मशानात हे जे काही सरण रचलेलं आहे आणि या सरणावरती या चितेवरती या ठिकाणी तर त्यांनी आम्हाला अग्नी द्यावा, नसता मग कर्जमाफी करावी, एवढीच शेवटची मागणी। हे होते आंदोलक यांनी सांगितलं आहे, एक तर कर्जमाफी द्यावी नाहीतर अग्नी डाव द्यावा। ह्याच ठिकाणी आंदोलनात सांगितलं। मी किशोर शिरसाठ, NTV न्यूज मराठी, बदनापूर, जालना।
NTV न्यूज मराठी बदनापूर.